श्री स्वामी समर्थ. मिथुन राशीची शक्ती, ज्योतिषाचं डोकं फिरवणारं रहस्य. कारण एक क्षण थांबा, कारण तुम्हाला जे आत्तापर्यंत मिथुन राशीबद्दल सांगितलं गेलं ते पूर्ण नाही. ही अशी राशी जी वरून साधी वाटते, तितकीच आतून गुंतागुंतीची आणि प्रभावी असते. गुण असे आहेत की जाणीवपूर्वक लपवलेले राहतात आणि तेच गुण योग्य वेळ आली की सगळा खेळ बदलून टाकतात. अशी ही मिथुन राशी. तुम्हाला जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा. हा व्हिडिओ फक्त भविष्य सांगण्यासाठी नाही, तर तुमच्याच विचारांची दिशा बदलण्यासाठी आहे. कारण इथे तुम्हाला चांगलं वाईट असं ठरवून दिलं जाणार नाही, तर तुम्हाला स्वतःकडे पाहायला भाग पाडलं जाईल. जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्यात अनेक गोष्टी अचानक बदलतात, निर्णय अपेक्षित वळण न घेतात, काही वेळा लोक तुम्हाला चुकीचं समजतात, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण पुढे येणारी माहिती तुमच्याच आत दडलेली शक्ती ओळखायला मदत करू शकते. आत्ता पाहिलं नाही तर कदाचित नंतर उशीर झालेला असेल. कारण काही सत्य फक्त योग्य क्षणीच उलगडतात. या मिथुन राशीची अज्ञात शक्ती ज्योतिषांचं डोकं फिरवणारं रहस्य आहे. कारण मिथुन राशीची अज्ञात शक्ती ही फक्त बोलण्यापुरती किंवा चंचल स्वभावापुरती मर्यादित नसते. या राशीचा खरा प्रभाव मेंदू, शब्द, विचार आणि अदृश्य निर्णय क्षमतेत लपलेला आहे. बुध ग्रहाच्या आधिपत्यामुळे मिथुन राशी लोक क्षणात परिस्थिती समजून घेतात. इतर लोक जिथे गोंधळतात, तिथे मिथुन राशीचा मेंदू शांतपणे पर्याय शोधतो. त्यामुळे आपली मिथुन राशीची सर्वात ही अज्ञात शक्ती म्हणजे 2 स्तरावर विचार करण्याची क्षमता आहे. हे लोक जे बोलतात ते वेगळं असतं आणि जे विचार करतात ते अजून खोल असतं. त्यामुळे अनेक वेळा लोकांना मिथुन राशीच्या लोकांना समजत नाहीत. निर्णय मात्र मिथुनचेच बरोबर ठरतात. ही राशी शब्दांनी नव्हे तर वेळेवर घेतलेल्या निर्णयांनी स्वतःचं भविष्य बदलतात. मिथुन राशीच्या लोकांकडे संवादाची एक अद्भुत ऊर्जा असते, कला असते, कौशल्य असतं. ही ऊर्जा केवळ बोलण्यात नाही तर मन वाचण्यातही असते. समोरचा माणूस काय लपवतोय, काय सांगत नाही हे मिथुन राशी सहज ओळखते. त्यामुळे फसवणूक, खोटेपणा किंवा दिखावा मिथुन राशीसमोर फार काळ टिकत नाही. अजून एक गुप्त शक्ती म्हणजे परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची क्षमता. मिथुन राशी कधीही एका भूमिकेत अडकत नाही. गरज असेल तर शांत, गरज असेल तर आक्रमक, तर गरज असेल तेव्हा पूर्णपणे अलिप्त होते. ही लवचिकता त्यांना आयुष्यात वारंवार संकटातून बाहेर काढते. जिथे इतर राशी अडखळतात तिथे मिथुन राशी मार्ग बदलतो. मिथुन राशीचे लोक नशिबावर कमी आणि बुद्धीवर जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळे त्यांचं यश उशिरा दिसू शकतं, पण जेव्हा येतं तेव्हा अचानक आणि ठोस असतं. अनेक वेळा मिथुन लोक स्वतःलाच कमी लेखतात, पण त्यांच्या आत असलेली ही शक्ती योग्य वेळ येताच सगळ्यांना थक्क करते. हीच ती रहस्यमय शक्ती आहे ज्यामुळे मिथुन राशीला कोणीही पूर्णपणे ओळखू शकत नाही. वरून साधी दिसणारी ही राशी आतून अत्यंत तीक्ष्ण, चतुर, भविष्य घडवणारी असते. ज्योतिषालाही अनेकदा मिथुन राशीचा पुढचा डाव आधीच सांगता येत नाही आणि म्हणूनच ही राशी खऱ्या अर्थाने डोकं फिरवणारी अशी असते. मिथुन राशीची अजून एक दुर्लक्षित पण अतिशय प्रभावी शक्ती म्हणजे योग्य क्षण ओळखण्याची विलक्षण क्षमता. हे लोक घाई करत नाहीत, पण उशीरही करत नाहीत. इतरांना ज्या गोष्टी योगायोग वाटतात त्या प्रत्यक्षात मिथुन राशी अचूक वेळ साधून ती पावले उचलतात. म्हणून मिथुन राशी यश अनेकांना अचानक वाटते, पण त्यामागे खोल निरीक्षण आणि शांत तयारी असते. मिथुन राशीचा मेंदू कायम सक्रिय असतो आणि खरी ताकद मेंदूपेक्षा निरीक्षण शक्तीत असते. कोण काय बोलतोय, कोण काय लपवतोय, कोणाचा सूर बदलतोय, कोणाचा हेतू वेगळा आहे, हे बारकावे मिथुन राशी सहज टिपतात. ते लगेच प्रतिक्रिया देत नाहीत, पण आतून नोंद ठेवतात. वेळ आली की हेच बारकावे त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतात, एक पाऊल पुढे नेतात. मिथुन राशीच्या लोकांमध्ये एक गुप्त मानसिक
संरक्षण असतं. ते बाहेरून खूप मोकळे, हसरे, बोलके वाटतात, पण आतल्या भावना प्रत्येकाला कधीच दाखवत नाहीत. त्यामुळे त्यांना दुखावणं, मानसिकरित्या कमजोर करणं फार कठीण असतं. ते जखम दाखवत नाहीत, पण त्या जखमेतून शिकून स्वतःला अधिक मजबूत करतात. या राशीची आणखी एक अज्ञात अशी शक्ती म्हणजे माणसांच्या आयुष्यातील भूमिका बदलण्याची क्षमता. मिथुन लोक अनेकांच्या आयुष्यात शिक्षक, मार्गदर्शक, मित्र, कधी आरसा तर कधी इशारा बनून येतात. काही लोकांना ते आयुष्याचा धडा देतात, तर काहींना आयुष्याची दिशा, पण स्वतः मात्र शांतपणे पुढे निघून जातात, कुठलाही गाजावाजा न करता. मिथुन राशीचे लोक एकाच वेळी अनेक शक्यता डोक्यात ठेवू शकतात. एखादा मार्ग बंद झाला तरी त्यांचं मन लगेच दुसरा, तिसरा पर्याय उघडतं. त्यामुळे त्यांना पूर्णपणे अपयशी करणं जवळजवळ अशक्य असतं. ते पडतात पण तुटत नाहीत, हारतात पण थांबत नाहीत. या राशीचा सर्वात मोठा रहस्यात्मक गुण म्हणजे स्वतःची खरी क्षमता स्वतःपासूनही लपवून ठेवणं. अनेक मिथुन लोकांना स्वतःलाच कल्पना नसते की ते किती मोठं करू शकतात, पण आयुष्यात एकदा निर्णय घेतला, तो क्षण आला की ही सुप्त शक्ती अचानक जागी होते आणि तेच मिथुन इतरांना आश्चर्यचकित करून सोडतात. म्हणूनच मिथुन राशी ही फक्त स्वभावाने चंचल किंवा बोलकी नाही, तर ती एक चालती फिरती बुद्धिशक्ती आहे, जी शांतपणे पाहते, समजते, योग्य क्षणाची वाट पाहते आणि मग असा निर्णय घेते की ज्याचा परिणाम दीर्घकाळ जाणवतो. याच कारणांमुळे मिथुन राशीचं पुढचं पाऊल नेहमीच अंदाज त्यांचे बरोबर असतात. मिथुन राशीचा आणखी एक गूढ पैलू म्हणजे स्वतःवर पूर्ण नियंत्रण ठेवण्याची क्षमता. बाहेरून ते कितीही अस्थिर किंवा बदलते वाटले तरी आतून त्यांचा आत्मसंयम प्रचंड मजबूत असतो. परिस्थिती कितीही उलटी असो, भावनांचा उद्रेक न करता स्वतःला सावरून ते पुढे चालत राहतात. शक्ती या मिथुन राशीकडे असते. हीच गोष्ट त्यांना मोठ्या संघर्षातून सुरक्षितपणे बाहेर काढते. मिथुन राशीचे लोकांमध्ये राहत असूनही एकटे राहण्याची कला जाणतात. त्यांना एकांताची भीती नसते, उलट एकांतात त्यांची खरी शक्ती जागी होते. शांततेत त्यांचे विचार स्पष्ट होतात, मनातील गोंधळ निवळतो आणि आयुष्याचा पुढचा टप्पा ठरतो. म्हणूनच मिथुन लोक अचानक काही काळ मागे हटलेले दिसतात, पण तो काळ त्यांच्या आतल्या तयारीचा असतो. या राशीची अजून एक शक्ती आहे भूतकाळातून मुक्त राहण्याची क्षमता. अनेक लोक जुन्या चुका, अपमान, फसवणूक यामध्ये अडकून राहतात, पण मिथुन राशी त्यातून शिकते आणि पुढे जाते. ते आठवणी मनात ठेवतात, पण त्यांना ओझं होऊ देत नाहीत. त्यामुळे त्यांची ऊर्जा नेहमी पुढे जाण्यासाठीच वापरली जाते. मिथुन राशीचे लोक संघर्षाच्या काळात फार बोलत नाहीत. ते आपली खरी लढाई शांतपणे लढतात. लोकांना वाटतं की मिथुन काहीच करत नाहीये, पण प्रत्यक्षात आतून मोठा बदल घडवला जात असतो. जेव्हा परिणाम समोर येतो तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो. हीच त्यांची अदृश्य कार्यपद्धती आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.